अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज नवरात्रीतील 6वा दिवस बघा। आज 6वी माळ आहे आणि आज जे देवीचं रूप आहे हे कात्यायनी देवीचं रूप आहे। आज तुम्हाला कात्यायनी देवीची सेवा करायची होती बघा। आजचा रंग हिरवा आहे आणि आजचा जो नैवेद्य आहे हा मधीचा नैवेद्य तुम्हाला माता कात्यायनीला तुम्हाला दाखवायचा आहे बघा। कात्यायनी मातेचे जे रूप आहे हे सगळ्याच देवींपेक्षा थोडंसं आगळं आणि वेगळं रूप आहे। मात्र नवसाला पावणारी देवी म्हणून माता कात्यायनीची पूजा केली जाते, तिला नवस घेतले जातात। जर तुमची कुठल्याही प्रकारची एखादी अडलेली इच्छा असेल, कुठल्याही प्रकारची जर वर्ष म्हणजे एखादी मनोकामना पूर्ण करायची असेल तर आज नक्कीच माता कात्यायनीला नवस घ्या आणि जेव्हा तो नवस पूर्ण होईल तेव्हा तिच्या मूळ पीठावरती प्रत्येकाने जा बघा। आजच्या दिवशी जर तुम्ही माता कात्यायनीला हिरवा रंगाचा चुडा अर्पण केलात तर तुमच्यावर, तुमच्या घरावर किंवा तुमच्या पतीवरती, तुमच्या घरातील कुठल्याही सदस्यावरती एखादं अकालकालीन मृत्यूचं संकट येणार असेल तर ते मृत्यूचं संकट टळून जाईल, पतीचं आयुष्य वाढेल। तुमच्या जर संसारामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास असेल, कुठल्याही प्रकारच्या कुरबुरी असेल, जर तुमचा आणि तुमच्या पतीचं पटतच नसेल तर त्या प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक महिलेने आज हिरवा चुडा हा कात्यायनी देवीला अर्पण करायचा आहे आणि त्यासोबत तुमची जी काही मनोकामना असेल ती मनोकामना देखील व्यक्त करायची आहे बघा। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या संध्याकाळी 6:30 नंतर ते रात्री 9:30च्या आतमध्ये करावयाचा एक महत्त्वाचा उपाय तुम्हाला सांगणार आहे बघा। आज तुम्हाला इच्छापूर्तीचा असा एक दिवा लावायचा आहे। हा दिवा लावल्यानंतर तुमची जी काही अडलेली इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल। वर्षानुवर्ष अडलेली एखादी मनोकामना असेल ती मनोकामना तुमची पूर्ण होईल। अगदी तुमच्या एखाद्या इच्छेमध्ये जे अडथळे येत आहेत ते अडथळे संपूर्ण जातील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील बघा। जर तुमच्या घरामध्ये खूप जास्त नकारात्मकता असेल ती नकारात्मकता संपूर्ण जाईल। तुमच्या घरामध्ये खूप जास्त दारिद्र्य असेल तर ते दारिद्र्य देखील संपूर्ण जाईल। आज शुक्रवार आहे, माता लक्ष्मीचाच दिवस आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण शुक्रवारच्या दिवशी असंख्य सेवा आणि उपाय करत असतो आणि आज कात्यायनी देवीची सेवा करून आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी कृपा करायची आहे, म्हणजे माता लक्ष्मीला आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचं आहे, माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करायचं आहे। त्यासाठी हा एक उपाय मी तुम्हाला सांगत आहे। मनापासून विश्वासाने हा उपाय प्रत्येक महिलेने आज आवर्जून करा आणि याचे लाभ जे होतील ते लाभ इतके मोठे असतील की तुमच्या जीवनात न येणारा पैसा यायला लागेल। जिथे जिथे तुमचे पैसे अडकले होते तिथे पैसे मिळायला लागतील। कितीही कठीण इच्छा असतील त्या पूर्ण व्हायला लागतील। अडलेली सगळीच कामं जी आहेत ती तुमची मार्ग लागतील। आता उपाय काय आहे बघा। तुम्हाला काय करायचं आहे, 6:30 नंतर ते 9:30च्या आतमध्ये मासिक धर्म सूतक काळ असेल तर उपाय करू नका, बाकी कुणीही केला तरीही चालेल। जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे तिथे, जिथे तुम्ही देवीचा घट मांडलेला आहे तिथे, म्हणजे जिथे तुमचं देवघर आहे तिथे, आता कुणी घटस्थापनाच केली नाही काहीच नाही, पण जिथे तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती आहे तिथे तुम्ही बसून हा उपाय केला तरीही चालेल। यासाठी एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, त्यावरती एक स्वच्छ सुंदर कापड ठेवायचं आहे। या कापडावरती तुम्हाला एक प्लेट ठेवायचं आहे, स्टीलचं घ्या किंवा मग तुमच्याकडे जेही ताम्हण असेल ते घ्या, चालेल। जे कुठलं तुमच्याकडे एखादं छोटंसं प्लेट असेल ते प्लेट तुम्हाला घ्यायचं आहे। प्लेटच्या वरती तुम्हाला एक पान ठेवायचं आहे। औदुंबराचं घेतलं तरीही चालेल, रुईचं घेतलं तरीही चालेल। जर तुमच्याकडे नागवेलीचं पान, म्हणजे ज्याला आपण खायचं पान असं म्हणतो बघा, पूजेसाठी विड्याचं पान जे वापरतो ते घेतलं तरी चालेल। पुन्हा एकदा सांगते, औदुंबराचं घ्या किंवा मग नागवेलीचं जे पान असतं ते घ्या, वडाचं असेल तर वडाचं घ्या किंवा मग तुमच्याकडे सफेद रुईचं पान असेल अशा पद्धतीचं ते घेतलं तरीही चालेल। या ताम्हणामध्ये हे पान ठेवायचं आहे, चांगलं मोठंच पान घ्यायचं आहे। हे पान ठेवायचं आहे। ज्यांच्याकडे कुठलंच पान नाहीये किंवा ताई आजूबाजूला पान मिळणं इम्पॉसिबल आहे त्यांनी पान नाही ठेवलं तरीही चालेल, मात्र ज्यांच्या बाजूला आहेत त्यांनी आवर्जून घ्या। पान घेतल्यानंतर त्यावरती एक असं स्वस्तिक काढायचं आहे आणि बाजूला तुम्हाला हळद कुंकवाची बोटं लावायची आहे, ठीक आहे। एक स्वस्तिक काढून हळद कुंकवाची बोटं लावायची आहेत। हे जे पान आहे ते तुम्हाला ताम्हणामध्ये किंवा ज्या प्लेटमध्ये तुम्ही हा उपाय करणार आहात त्यामध्ये असं ठेवायचं आहे। ठेवल्यानंतर एक दिवा
दिवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे तुम्ही जी लक्ष्मीपूजनाला पणती वापरता ती असेल तर लक्ष्मीपूजनाची ती पणती घ्या. आता ती पणती तुमच्याकडे नसेल तर एक कणकेचा दिवा बनवून घ्या. ठीक आहे. यामध्ये 2 वातींची 1 वात लावायची आहे. थोडंसं तूप टाकायचं आहे, नसेल तर थोडंसं तेल टाका. दिव्याला गोल म्हणजे दिव्याच्या गोल तुम्हाला हळद कुंकवाची बोटं लावायची आहेत. त्यानंतर हा जो दिवा आहे हा तुम्हाला या पानावरती किंवा त्या प्लेटवरती जिथे स्वस्तिक काढलेलं आहे तिथे तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. ठेवल्यानंतर हा दिवा तुम्ही याच्यामध्ये ठेवलात. सॉरी, एक स्टेप सांगायची राहिली तुम्हाला. हा जो दिवा आहे हा व्यवस्थित तुम्ही तयार करून ठेवला की तो बाजूला करून ठेवा. हे जे स्वस्तिक काढलेलं आहे म्हणजे जे प्लेट घेतलेलं आहे, प्लेटमध्ये हे पान तुम्ही ठेवणार आहात बघा, याच्यावरती स्वस्तिक काढून. यामध्ये आता काही गोष्टी तुम्हाला सांगत आहे, त्या गोष्टी तुम्हाला अगोदर घ्यायच्या आहेत. तुम्हाला आज कुठल्या गोष्टी घ्यायच्या आहेत तर 21 धने. ठीक आहे. जे आपण भाजीमध्ये वगैरे वापरतो बघा, आपल्या किचनमध्ये असतात ते 21 धने, थोडेसे तांदूळ, पांढरे तांदूळ थोडेसे, 21 धने, 41 गव्हाचे दाणे. पुन्हा एकदा नीट ऐका, थोडेसे तांदूळ, 21 धने, 41 गव्हाचे दाणे. या 3 गोष्टी एकत्रित करायच्या आहेत आणि या मुठीने तुम्हाला या पानावरती किंवा जी प्लेट घेतली आहे त्या प्लेटवरती तुम्हाला अशा सोडायच्या आहेत. सोडल्यानंतर तुम्हाला या पानावरती त्या धान्यांनी अष्टकमल बनवायचं आहे. आता अष्टकमल कसं बनवतात तर तुम्हाला यूट्यूबला व्हिडिओ बघा, तिथे लगेच अगदी 1 मिनिटाने समजेल. फक्त तांदूळ ठेवून तुम्हाला त्याला अशा पाकळ्या करायच्या आहेत, 8 पाकळ्या करायच्या आहेत. त्याला बोलतात अष्टकमल. ठीक आहे. अष्टकमल बनवलं की त्यानंतर तुम्हाला त्या अष्टकमळावरती 2 लवंग ठेवायचे आहेत, 2 हिरवे वेलदोडे ठेवायचे आहेत आणि 1 रुपयांचं 1 नाणं तुम्हाला याच्यावरती ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्ही जो दिवा बनवलेला आहे हा दिवा तुम्हाला या वेलदोडा आणि हे जे 1 रुपयांचं नाणं आहे या नाण्यांवरती तुम्हाला हा दिवा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केला की त्यानंतर तुम्हाला गुलाबाचं अत्तर थोडंसं घ्यायचं आहे आणि त्याचं स्प्रिंकल करायचं आहे. ठीक आहे. गुलाबाचं अत्तर बोटाला घ्या, बोटावरती घ्या आणि त्याचं त्या दिव्याच्या भोवती जिथे तुम्ही हे सगळं ठेवलेलं आहे त्यावरती असं थोडंसं स्प्रिंकल करा. आता गुलाबाचं अत्तर नसेल तर तुमच्याकडे जे कुठलं अत्तर असेल ते घेतलं तरीही चालेल. ते जे अत्तर घ्याल ते स्प्रिंकल करायचं आहे आणि स्प्रिंकल करत असताना तुमची जी कुलदेवी आहे तिचं नामस्मरण करायचं आहे. दिवा प्रज्वलित करून झाला, हे सगळी स्टेप करून झाली की त्यानंतर तुम्हाला दोनही हात जोडून माता कात्यायनीची तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. आता तुम्हाला एक मंत्र सांगते, हा मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. या देवी सर्व भूतेषु कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तेस्तु नमस्तस्यै 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 नमो नमः. पुन्हा एकदा सांगते, या देवी सर्व भूतेषु कात्यायन रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे. ठीक आहे. 21 वेळा जप करून झाला की त्यानंतर तुम्हाला तिथून उठायचं आहे. तुम्हाला तुमचं हे जे कपाळ आहे हे टेकून त्या दिव्याच्या समोर तुम्हाला नमस्कार करायचा आहे. तुमची जी इच्छा असेल ती इच्छा माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामं असतील ती तुम्ही करू शकता. दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे. 9:30 पर्यंत लक्षात ठेवा हा दिवा प्रज्वलितच असला पाहिजे. त्यानंतर 9:30 नंतर म्हणजे झोपण्याच्या अगोदर तुम्ही 10-11 वाजता जेव्हा कधी झोपायला जाल 12च्या आतमध्येच पण झोपायला जाण्याच्या अगोदर तो दिवा उचलायचा आहे. ठीक आहे. तो दिवा उचलायचा आहे. 9:30 नंतर लगेच उचलला तरीही चालेल. दिवा उचलायचा आहे आणि घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेरच्या बाजूने मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूने उजव्या साईडला हा दिवा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर या प्लेटमध्ये त्या पानावरती घेतलेलं जे धान्य आहे हे धान्य तुम्हाला तुमच्या घरातील 4ही कोपऱ्यांना थोडं थोडं टाकायचं आहे. त्यानंतर तुमची जी तिजोरी आहे या तिजोरीमध्ये हे थोडंसं धान्य तुम्हाला टाकायचं आहे. तुमच्या देवघराच्या वरती तुम्हाला थोडंसं असं शिंपडायचं, जसं पाणी शिंपडतो तसं हे धान्य शिंपडायचं आहे. जर एखादा व्यक्ती घरात खूप आजारी असेल त्या व्यक्तीवरती थोडंसं यातलं धान्य असं शिंपडा. एखाद्या व्यक्तीत खूप नकारात्मकता असेल त्या व्यक्तीवरती थोडंसं असं शिंपडा. घराचा जो मुख्य दरवाजा आहे या मुख्य दरवाजावरती थोडंसे हे धान्य शिंपडायचं आहे आणि राहिलेलं जे धान्य आहे हे राहिलेलं सर्व धान्य तुम्हाला घराच्या बाहेर निघून तुमचा घराचा जो वरचा भाग आहे मग ते पत्रे असतील, कौलं असतील किंवा टेरेस असेल, गच्ची असेल, जे काही असेल तुम्हाला घराच्या वरच्या बाजूने तुम्हाला हे फेकून द्यायचं आहे. फक्त यातील जे 1 रुपयाचं नाणं आहे हे 1 रुपयाचं नाणं तुम्हाला तिजोरीमध्ये किंवा देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि हे धान्य जे आहे ते सगळं तुम्हाला फेकून द्यायचं आहे. हा उपाय केल्यानंतर
येत्या 48 तासांच्या आत तुमच्या घरात न येणारी लक्ष्मी यायला लागेल. माता लक्ष्मीची कृपा होईल. बघा, जिथे जिथे पैसे अडकले होते तिथले सगळे मार्ग तुमचे खुले होतील. आजच्या दिवशी जर तुम्ही हा धान्याचा उपाय केलात तर तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं धनधान्य कधीच कमी राहणार नाही. घर नेहमी धनधान्याने भरून राहील. माता लक्ष्मीची अखंड तुमच्यावरती कृपा राहील. हे धान्य, आता धान्याची आपण लक्ष्मी स्वरूप पूजा करतो. तांदूळ म्हणजेही तांदळांनाही आपण लक्ष्मी समजतो, गव्हालाही आपण लक्ष्मी समजतो. जे हिरवा वेलदोडा लवंग जे आहे हे माता लक्ष्मीची सर्वात प्रिय असणारी गोष्ट आहे. जेव्हा यावरती आपण एक इच्छापूर्तीचा दिवा लावून जेव्हा आपण तिची मनोभावे आज प्रार्थना करणार आहोत, जेव्हा तिला मनोभावे आपण तिच्यापर्यंत आपली इच्छा पोहोचवणार आहात, तेव्हा सूक्ष्म रूपाने का होईना, असदृश्य रूपाने का होईना, पण ती तुम्हाला साक्षात्कार देणारच. आज तुम्हाला दृष्टांत भेटणारच. फक्त मनापासून हा उपाय करा. बघा, जो जो विश्वासाने मनापासून करतो त्याला दृष्टांत भेटतोच. माझे असंख्य अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत असते. कालचाच एक अनुभव तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. ज्यांनी अजूनही बघितला नसेल त्यांनी नक्की जाऊन बघा की साक्षात देवी माझ्या दारात कशी उभी राहिली. फक्त मनात एक इच्छा होती आणि ती देवी जी आहे ती मला साक्षात माझ्या समोर कशी भेटली. तो अनुभव देखील मी शेअर केलेला आहे. ज्यांनी अजूनही पाहिलं नसेल त्यांनी नक्कीच जाऊन तिथे बघा. तर आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.